आज आपण आलेलो आहोत भिंगार या ठिकाणी। हे कोण होणार खासदार? आता हे लढत कशी आहे का जे चार लोक आहेत, आज यांचं काय असेल बरोबर आहे। बोला, मला फक्त निलेश लंकेच पाहिजे, बाकी मला कुणाची जरूरत नाही। आणि माझ्या घरावर किती हल्ला केला तरी ते काय निलेश लंके मग बघणार? मग नाही, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदीच पाहिजे। निलेश जी लंके होतील। नमस्कार, मी राणी कासलीवाल। आपण पाहत आहेत ATV न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, लोकसभेचा रणसंग्राम। आज आपण आलेलो आहोत भिंगार या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत येथील भिंगार येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहे, त्यांचा कौल। माझ्या ह्या बाजूला काही पुरुष मंडळी, तरुण वर्ग दिसत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं त्यांच्या मनात काय आहे त्यांचा कौल। काका नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? राजेश सीताराम बालेराव। काय करता आपण? मजुरी काम। मजुरी करता। आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात याच्यातलं काहीच माहीत नाही मॅडम। आपण मतदान करत नाही? मतदान करतो। हां, मग मतदान करतो, पण आता कोणाला आपण मत देतो त्याला द्यायचं त्याला देऊ। हां, हे तर नक्की, हे सांगायचं नसतं कोणाला मत द्यायचं, हे गुपित असतं। पण तरी पण तुम्हाला काय वाटतं की ही लढत कशी होणार आणि कोण होणार खासदार? आता हे लढत कशी आहे का जे चार लोक आहेत, आज यांचं काय असेल बरोबर आहे। हे विचार झाल्याशिवाय पक्का कोणाला द्यायचं, कोण चांगलं आहे एवढा निवडायचं, बाकीचं काही बोलण्याला अर्थ नाही। पण हे कोण चांगलं आहे हे मतदारांना निवडायचं आहे ना। हां, मग त्याच्यामध्ये आपल्याला कोण पसंत आहे कोण नाही आहे याची बात आपण करू शकते। कसं मतदान द्यायच्या टायमाला माहिती होणार, हां हां हां, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही। मला सांगा, तुम्ही मजुरी करता, आता मजुरी करता तर आता महागाई वाढली आहे, मग काय वाटतं तुम्हाला? महागाई कमी करणारा कोणतरी येईल ना एखादा। कोण येईल नेमकं, काय वाटतं तुम्हाला? काम नेमकं सांगू शकत नाही, कोणतरी येईल ना एखादा। माझ्यासोबत एक बांधव आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं काय आहे त्यांचा कौल, काय वाटतं त्यांना या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अशोक मोहन भिंगार देवे। काय करता आपण? मी ड्रायव्हर आहे। ड्रायव्हर आहात? हो, बोला। काय सांगाल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? मला फक्त निलेश लंकेच पाहिजे, बाकी मला कुणाची जरूरत नाही। निलेश लंकेच का? कारण का माझा माणूस येतो। तुम्ही एवढे तुमच्याकडे पैसे पाणी आहे, तर आमच्याकडे गरीबाकडे कुणी येत नाही। तुम्ही निवडून येतात, आमच्याकडे कुणी येत नाही, काय करत नाही। आणि इथं माणूस माझा निलेश लंके आलाच पाहिजे। निलेश लंकेंनी काय केलं, काही कामं सांगतात? हो, कोविडमध्ये केलं ना, कोविडमध्ये केले। तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही डॉक्टरमध्ये तुम्ही केलं का? केलं नाही। आमच्या लंकेश लंकेने केलं ना बरोबर। तुमच्या बाबतीत एखादा असा काही अनुभव आहे का? अहो आहेत ना, भरपूर आहेत म्हणूनच बोलतोय ना तुम्हाला मी, की त्यांना बाकीचं काही नाही, फक्त मला निलेश लंके साहेब मला पाहिजे, बाकी काही नाही, त्याच्यापुढे काही नाही। अजून बोला, काय प्रश्नाचे उत्तर देऊ तुम्हाला? तुम्हाला आता हे माहिती आहे की ही लोकसभा निवडणूक ही देशासाठी फार महत्त्वाची। ओके, बरोबर आहे, बोला। मग त्या संदर्भात काय सांगाल? अहो, मला आहे ना निलेश लंकेच पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे। निलेश लंकेशिवाय मी मतदान कुणाला करू शकत नाही। आणि माझ्यावर किती दडपण आलं आणि माझ्या घरावर किती हल्ला केला तरी ते काय निलेश लंके मग बघणार? मग तुम्हाला काय वाटतं, कोणी तुमच्या घरावर हल्ला करेल? करेन ना, का करणार नाही? असं मी ओपन बोलतो ना, इथं ओपन बोलतो, माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे, माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे। काय बोला तुम्ही बोला ना मॅडम, बोला ना। आता आम्ही आतापर्यंत अनेक गावांचा सर्वे केला, अनेक ठिकाणी आम्ही गेलो, तर अनेकांनी आपली मतं आमच्या समोर सांगितली। ओके, आता तुम्ही असं सांगताय की तुमच्या घरावर हल्ला होऊ शकतो, झाला नाही, होऊ शकतो। जरी झालं तर मी त्याला समर्थ आहे, अलग लक्षात तुमच्या, मी त्याला समर्थ आहे। पण माझं एकच आहे की मी निलेश लंके साहेब माझा झालाच पाहिजे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मिठू पांडुरंग बोडके। काय करता आपण? मी ड्रायव्हरच आहात आपण। काय वाटतं तुम्हाला? नाही, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदीच पाहिजे। देश जर बळकट करायचं म्हणलं तर मोदीचीच गरज आहे, बाकी महाराष्ट्रात सरकार कोणाचं येऊ द्या, पण केंद्रात मोदीच पाहिजे। आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे।
आणि निलेश लंके आणि सुजय विखे आमने सामने ठाकलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण बाजी मारेल? नाही, बाजी तर 100% सुजय विखेच मारणार. का सुजय विखेच का? भरपूर लोकांचं त्यांनी हे केलेलं आहे. आज पण हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही, फ्री सेवा आहे. तसं लंके साहेबाचं काहीच नाही ना. लंके साहेब पारनेर मतदारसंघ आहे. हां बरोबर नगरमध्ये इथं काहीच नाही. बरोबर. मोदी सरकार, त्यांच्यामुळं मोदी सरकार आलंय. या खासदारवर अवलंबून नसतं सरकार कोणते यायचं. ही निवडणूक देशासाठी फार महत्वाची आहे. हा, देशासाठी महत्त्वाचीच आहे. आणि मोदींनी झालं ना 5 वर्ष झालीत, कोविडचा काळ हे ते राशन मोफत आहे ना. प्रत्येक आणते राशन, फुकट आणते. गरीब असू श्रीमंत असू मोफत राशन आहे. आणि कोविड काळामध्ये तर सगळ्यांना मोफत राशन देण्याचं काम त्यांनी केले. इव्हन शाळेमध्ये सुद्धा मुलांना ते सगळ्यांना वाटप करत होते. आणि नवीन GR काढला नाही का, मुलींना शिक्षण फ्री केलं, एकदम 1 रुपया सुद्धा नाही. जिथं 3 लाख रुपये लागत होते इंजिनिअरिंगला, तिथं फ्रीमध्ये सेवा केलेली. मग त्याचं नाही का, जर देश बळकट करायचं म्हणलं तर आतमध्ये पण नाही का बळकट करायला पाहिजे पूर्ण. बरोबर. मग त्यासाठी नाही का मोदी सरकारची आवश्यकता आहे. हा महाराष्ट्रामध्ये सरकार कोणतं काय ना, पण वर केंद्रात मात्र मोदीच पाहिजे. मोदी यासाठी नाही का BJP शिवाय पर्यायच नाही. पर्याय नाही. नगर दक्षिणसाठी काय सांगाल? नगर दक्षिणसाठी नाही का विखेच. काही कोणी आलं तरी कोणी काही करणार नाही, पण विखेचं नाही का सेवा भरपूर आहे. सेवा मोफत दवाखाने येतं, हॉस्पिटल आणि ते सगळी सुविधा आहे. ओके, धन्यवाद दादा. नमस्कार दादा, काय वाटतं तुम्हाला येणारी लोकसभा निवडणूक कशी असेल आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार आहात? येणारी लोकसभा इलेक्शन हे भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की या लोकसभेत आपण आपला पुढचं भवितव्य आणि पुढचा देश घडवतो. आणि आपल्याला ॲक्च्युली डिफेन्सशी संबंधित आहे. त्याच्यामुळं मी सध्या जिथं आहे तिथं जर विचार केला तर ही लोकल आपण विचार नाही करायचा महाराष्ट्रापुरता. आपल्याला सध्या फक्त नरेंद्र मोदी हे सरकार आणणं खूप आवश्यक आहे. याचा जर आपण दूरवर विचार केला तर हा विचार याच्यासाठी करायचा आहे की देशाच्या सीमा कशा बळकट करायचा आहे, त्याच्या संदर्भात आपली परराष्ट्र धोरण कसं पाहिजे, त्याच्याचबरोबर आपल्या देशात आपला देश कसा मजबूत करता येईल इतरांच्या तुलनेच्या देशासंबंधित. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या लोकसभेत राहिला प्रश्न इथल्या लोकल उमेदवारांचा. तर सुजय विखे साहेब आणि लंके साहेब मैदानात आहेत. तर सुजय विखे साहेबांचं काम खूप जास्ती आहे इथं. कशामुळं? कारण की ते शिक्षण प्रसारक आहेत, त्यांचे विविध कॉलेज आहेत. लंके साहेब पण असं काही नाही की खूप खराब आहेत, ते पण चांगले आहेत, असं काही नाही. पण नगर दक्षिणला विखे साहेब जरुरी आहेत. आणि यावेळेस मोदी सरकार येणं खूप जरुरी आहे. खूप मोठे डिसिजन घेणं आणखी बाकी आहे. जसं आपण पाहिलं की 370 धारा हटवली, राम मंदिर बनवलं, त्याच्याचबरोबर महिलांना 33% आरक्षण दिलं. अजून भरपूर अशा काही योजना आहेत की त्या जर आपण गिनीत जर बसलो तर खूप वेळ लागेल. पण देशाच्या याच्यासाठी तर 100% मोदी सरकार आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्लस मायनस चालेल काही पण देशासाठी मोदी आवश्यक आहे. काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकार म्हणते की अबकी बार 400 पार होतील का? 400 पार 400 पार तर मला नाही वाटत होतील. पर 325 100%. 350 नियर अबाउट 350. येस, डेफिनेट. ओके, धन्यवाद. इकडे काही नवयुवक तरुण आहेत जे देशाचं भवितव्य घडवणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय वाटतं त्यांना आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन ते मतदान करणार आहे. तो लाजतोय. तुझं नाव? सिद्धांत सुशांत नायर. काय करतो तू? मी 12वी शिकतोय तू? अच्छा. तुला वोटिंगचा अधिकार आहे? हो, आहे ना. हां, अच्छा, ठीक. काय वाटतं तुला नगर दक्षिणेतून कोण होईल खासदार? निलेश लंके होतील. निलेश लंके. जय श्रीराम. निलेश लंकेच का? निलेश लंके काय म्हणतात, आपलं काम वगैरे करतील. हां कामं करतात. काय सांगू शकशील का 1-2 उदाहरणं त्यांच्या कामाच्या बाबतीत? त्यांनी ते कोविड काळामध्ये काम केलेलं आहे. हां. अजून ते फोन वगैरे उचलतात. फोन उचलतात लोकांचे. तू कधी त्यांना फोन केला का? हो, बऱ्याचदा केलेलं आहे. कशाच्या संदर्भात केला सांगशील काही? ते लेडीजचं काम होतं आपल्या इथलचे, त्यांनी उचलला होता फोन. काम झालं? हो. हां. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? अविराईन्स. काय करता आपण?
व्यवसाय जारचा. व्यवसाय जारचा, पाण्याच्या जारचा. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? विखे, सुजय विखे. सुजय विखे. का सुजय विखेच का? सुजय विखे नगरचे कामं केलेले आहेत चांगले हां, विखे साहेबांनी. आणि इलेक्शन आहे, देशाचं इलेक्शन आहे, बरोबर. तर त्याच्यामुळं वरती नरेंद्र मोदींकडे बघून सुजय विखेंना लोक मतदान करतील. नरेंद्र मोदींसाठी तुम्हाला विखेंना मतदान करायचंय? 100%. हां, कारण देशाचं इलेक्शन आहे नाही, बरोबर. त्याच्यामुळं सुजय विखेंना लोक निवडून देतील. सध्या देशात फार महागाई वाढली आहे, काय सांगशील याबाबत? महागाई मॅडम, 200 रुपये झालं तरी टाकायला मॅडम, आम्हाला मोदीच पाहिजे. मागच्या 50 वर्षापासून आहे ना महागाईच्या मुद्द्यावरच इलेक्शन सगळे विरोधक लढतात. महागाई कधी नव्हती देशात, याच्या आधी महागाई होती आणि आज बी लोक म्हणतात महागाई आहे, असं मला तर नाही वाटत. आणि महागाई आहे तरी लोक सुखी आहेत. चुकी आहेत. हो दादा, तू आता इतक्या कॉन्फिडन्सने म्हणाला की पेट्रोल 150 काय 200 रुपये झालं तरी आम्ही सुजय विखेंनाच मतदान करणार, का? काय सांगू शकशील? आम्हाला फक्त मोदीच पाहिजे, बाकी कोणीच नको. का मोदीच का? मोदी देशासाठी जे मोदींनी केलंय ते आजपर्यंत कोणत्या नेत्याने केलं नाही, कोणत्या पंतप्रधानांनी केलं नाही. 370 कलम काढला, आपलं राम मंदिर बांधलं, देशाचे एवढे रस्ते बांधले देशामध्ये, समृद्धी महामार्गासारखे रस्ते झाले. हो. आणि अख्ख्या देशामध्येच, फक्त समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामध्ये, पण अख्ख्या देशामध्ये रस्ते बांधलेत. त्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेसला विचारा की रस्ते मोदींनी केले तसे केले का त्यांनी? हे म्हणतात आता निलेश लंकेला देणार. एवढं बायपास केले, रस्ते केले एवढे. आमचं म्हणणं एवढंच आहे, नगर मधनं आम्ही स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधले. पूर्वी काय परिस्थिती होती लोकांची? उघड्यावर जावं लागायचं. म्हणजे आता याच परिसरामध्ये लोकांना माहिती, आता परिस्थिती खूप बदललेली. काय काय म्हणले? जाणून बुजून हे करते, राजकारण करते त्याचे. हे देशासाठी माहिती आहे काय काम केलेले मोदींनी, नाही का? बरोबर. पण यांना माहिती आहे, पण हे मुद्दाम करतात असे. का मुद्दाम म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? काय नाही, राजकारण फक्त. आज बी आमचे जुने लोक सांगतात की पूर्वी 2 रुपये 3 रुपये किलो राशन होतं, पण तरी लोकांना मिळत नव्हतं काय राहिले. आणि आज तर मोदी तर 80 करोड जनतेला वाटतच आहे ना कोकणावर. तुम्ही म्हणता आता फुकट मिळतंय, पण अनेक जण म्हणतात की आम्हाला ते काहीच मिळत नाही. कोणाला भेटत त्यांना या म्हणा आमच्याकडे, दाखवा म्हणा, त्यांना आम्ही घेऊन देतो. सगळे लाईनीत थांबतात राशनमध्ये, राशनच्या. कोणाला नाही भेटत, हा, सगळे थांबतात. आणि ज्यांना भेटत नसेल ना तर त्यांनी आपल्या अन्न पुरवठा अधिकारी, आपले रेशन धारकां त्यांच्याकडे जाऊन, मोदी थोडी घरी येऊन तुम्हाला राशन देणार आहे? तुमचं काय असेल कुपन, तुम्ही काय असेल दारिद्र्य रेषेखाली, तर तुम्ही तसे कागदपत्र करून तुम्हाला दिसत नाही का ते रस्त्याचं काम एवढं झाले ते? बरोबर आहे. सुखकर प्रवासही सुखकर होतोय. आता पहिले रस्ते कसे होते 10 वर्षापूर्वी, आता कसं झाले रस्ते? दळणवळणाचा विकास वाढलाय देशामध्ये. आज सेना बळकट केली ना, सेना बळकट केली. आर्मीला फुल अँड फुल पॉवर दिलेलं आहे. पहिलं परमिशन घ्यावं लागायची, आपले 10-20 जवान शहीद व्हायची, पण आज ती गरज नाही ना. आज देश पुढे गेला, देश उन्नती प्रगती पथावर आहे, उन्नती झाली. आपले देशाचा विचार करायला पाहिजे, आपला घरचा विचार करून चालत नाही. देश वाचलं तर आपण वाचणार आहे. नक्कीच येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही देशाची निवडणूक आहे, आपल्याला देशासाठी कॅन्डिडेट निवडायचं आहे. भले की तो नगरसेवक म्हणून आपल्याला कॅन्डिडेट निवडायचं नाही, देशासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आमच्या भिंगारचा पाणी प्रश्न आहे, चटई क्षेत्राचा प्रश्न आहे, तो कोणी आजपर्यंत संसदेत मांडला? कोणी मांडला? फक्त आजपर्यंत दिलीप गांधी पण भाजपचेच होते, पण भिंगारचा जो प्रश्न आहे ना तो फक्त सुजयदादा विखे यांनीच मांडला. संसदेचा विषय काढला. आता अनेक जण म्हणतात की सुजय विखे यांनी संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न कधी उचलले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मॅडम हे विरोधाकडून दिशाभूल होती. फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न ह्याच्या आधी पण BJP सरकारने किंवा विखे पाटलांनी पण उचललेले आहेत. असं उचलले नाही असं म्हणता येणार नाही. निलेश लंके देखील चांगलं काम करतात. अनेकांचं म्हणणं आहे की त्यांनी कोविड काळात खूप चांगलं काम केलं आणि कोणी जरी फोन केला तरी अर्ध्या रात्री ते हजर असतात. मॅडम आपल्याला आम्हाला शिक्षित व्यक्तिमत्व पाहिजे, अशिक्षित व्यक्तिमत्व नकोय. मॅडम आपल्याला घरी अर्ध्या रात्री येणारं उमेदवार पाहिजे का आपले प्रश्न संसदेमध्ये मांडणारं उमेदवार पाहिजे? त्याच्यासाठी सुजय विखे आणि BJP सरकार, आणि वरती तर BJP सरकार असं बी वाचणारच आहे 100%. त्यामुळं सत्ताधारी पक्षाचाच आमदार किंवा खासदार पाहिजे खाली, तर कामं होतात. उद्या समजा उद्या लंके साहेब जर निवडून आले तर काय म्हणतील ते की आमची सत्ताच नाही आहे, आम्हाला निधी येत नाही, आमचे प्रश्न सुटत नाही.
मग त्यामुळं विकास कुंठल नगरचाच. त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाचाच आमदार किंवा खासदार पाहिजे खाली, असं आमचं वैयक्तिक मत आहे. याच्या आधी 25 वर्ष अनिल भैया राठोड आमदार होते, तर त्यांचं हेच रिझन होतं की वर सरकार दुसरं आहे, निधी येत नाही. आता सुद्धा जर समजा असं म्हणत नाही निलेश लंके वाईट काम करतात, त्यांचं पण काम त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं पण काम आहे. पण त्यांनी पण कोविड काळात आपल्या जीवाची म्हणजे पर्वा न करता अनेकांना मदत केलेली आहे. कोविड म्हणजे मी फार्मासिस्ट आहे, मी त्याच्यावरून एक सांगतो की कोविड काळात आहे ना, तुम्ही मुख्यमंत्री असून द्या नाही तर कोणता पण मोठा नेता असून द्या, रेमडेसिवीर इंजेक्शनची काय परिस्थिती होती सगळ्यांना माहिती. ही रेमडेसिवीरचे जो व्यक्ती स्वतः जाऊन विमानाने जाऊन आणतो आणि सगळेजण म्हणतात त्यांनी पैशाचं भांडवल केलं, हे केलं, असं काही नाही. 1250 रुपये त्याची काहीतरी प्राईज होती. त्याच प्राईजमध्ये त्यांनी ज्या पण हॉस्पिटल होते, लोणीचं हॉस्पिटल असून द्या, त्यांचं स्वतःचं विखे पाटील फाउंडेशनचं हॉस्पिटल असून द्या, नंतर नगरचे सारखं त्यांनी त्याच रेटला इंजेक्शन दिले. काय असेल 1200-1250 रुपये. नाही तर ते इंजेक्शन आज मुख्यमंत्र्याला जाऊन द्या नाही तर कोणाला जाऊन, ते इंजेक्शन भेटत नव्हतं म्हणजे नव्हतंच. त्यांनी ते विमानाने स्वतः जाऊन आणलं. आणि हे साध्याची गोष्ट नाही आहे इंजेक्शन. तुम्हाला एक इंजेक्शन भेटत नव्हतं, तुम्हाला एक इंजेक्शनची प्राईस 40 आणि 50 हजार रुपये. जर माझ्या घरात मला माहिती 40 मी फार्मसिस्ट असून मला स्वतःला 30 आणि 40 हजार रुपये इंजेक्शन घ्यावं लागलं, त्या व्यक्तीने आणलं. जर त्यांनी ते पण व्हिडिओबाजी केली आहे, कारण या गोष्टीला महत्त्व नाही आहे की ते व्हिडिओबाजी करत नाही. आज निलेश लंकेंनी त्यांनी पण त्यांच्या कोविडच्या काळात चांगलं काम केलं. त्यांनी क्वारंटाईन सेंटर केले, तिथं निधी उपलब्ध झाला लोकांना. जिथं लोक बसत नव्हते, घरचे लोक हाकलून देत होते, त्यांनी तिथं त्यांना स्थान दिलं. असं नाही त्यांचं काम नाही, पण जे काम सत्ताधारी पक्ष सत्ताधारी नेता करू शकतो ते दुसरा नेता नाही करू शकतो. शेतकऱ्यांची अशी ओरड आहे की त्यांच्या पिकाला भाव नाही, दुधाला भाव नाही. खात्यामध्ये पीक विमा भेटतो मॅडम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये. पूर्वी भेटत होता का? सर्वे होऊन जायचा, शेतकऱ्यांचं नुकसान बिकसान, पण काही निधी येत नव्हतं त्यांच्याकडे. आलं तरी वरतून रुपये आले तर त्यांच्याकडे 4 आणे पण नव्हते मिळत. आज डायरेक्ट त्यांना वरतून ऑनलाईन त्यांच्या खात्यामध्ये जनधन खात्यामध्ये त्यांना पैसे भेटतात. म्हणजे असं म्हणताच येणार नाही, फक्त विरोधकांकडून बोंब आहे फक्त तशी, पण तसं काही नाही आहे. शेतकरी सुखी आहे. आमचा जो भिंगारचा जो प्रश्न आहे ना, तो आमदार करू नाही शकत, हा फक्त खासदार खासदार निधीतूनच या गोष्टी होतात. आमच्या आज भिंगारचे एवढे प्रश्न आहेत ना, इतके प्रश्न आहेत की त्याच्याकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही. असा एकमेव व्यक्ती होता की ज्यांनी खासदार दिलीप गांधी एवढे दिवस खासदार होते, त्यांनी काय पण आमच्या आज महापालिकेत जाणार नव्हतं, पण आता एवढं त्यांनी फास्ट प्रोसेस केलेली आहे. त्याच्यानंतर भिंगारचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो अजून पण सुटला नाही. आमच्या भिंगारची जी वाहतूक जी कोंडी होती ना, ती संध्याकाळी जर तुम्ही तिथं आले तर आम्हाला रोड क्रॉस करता येणार नाही. म्हणजे इकडच्या रोडनी तिकडे जाते एवढी ट्रॅफिक होती. हा सुद्धा एक प्रश्न ते चालू आहे, त्यांची प्रोसेस चालू आहे. पण जो चटई क्षेत्राचा प्रश्न आहे, आज भिंगारची लोकसंख्या पहिले 40 ते 50 हजार लोकसंख्या होती, आज ती 18 हजारावर आली. का आली आहे? उपनगर वाढत गेलं, भिंगारची जनता स्थानिक बाहेर जात गेली, कमवून गेले. जर फॅमिली 2 असेल, मुलाचं लग्न वगैरे झालं, ते बाहेर शिफ्ट होतात, कमवून. तर राहण्याचा प्रश्न आहे. इथं कॅन्टोन्मेंटकडून ज्यावेळेस आपण प्लॅन सँक्शनला जातो त्यावेळेस ज्या अडचणी आहेत, अजूनही इंग्रजांच्या काळातलेच रूल आहेत इथं. त्याच्यामुळं प्रॉब्लेम येणार. मग बाहेर स्थलांतरित एक कुटुंब बाहेर जातं. बाहेर उपनगरातली अहमदनगरचा जो मतदारसंघ आहे नगरचा, ते रावरी मतदार, इथलचे लोक बाहेर गेल्यामुळे नागर तेवढे रावरी मतदारसंघ होतो, इकडचे लोक तिकडे स्थायिक झाले, मतदारसंघ बदलला, त्याच्यामुळे ते तिकडं इकडच्या मतदारसंघातले लोक तिकडे गेले. भिंगारची जी लोकसंख्या होती ती पण कमी झाली. आज जेवढं जेमतेम लोकसंख्या आहे 17-18 हजार लोकसंख्या आहे, त्याच्यात पण आहे ना, जर असे प्रश्न निर्माण झाले, आमचे प्रश्न कोणी सोडवायचे? भिंगारचे मेन जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. पाणी आज आर्मीला पाणी जातं, त्याच्यानंतर उरलेलं पाणी मग गावकऱ्यांना भेटतं. आज काय वाटतं तुम्हाला, नेमकं काय वाटतं? मग आता आमच्या पण कोणतरी सत्ताधारी पक्षातले जर सुजय विखे जर निवडून आले तर उद्या त्यांनी जर जे वर पक्षात जे काम करते निवडून आले, हा प्रश्न सुटणार आहे का? का नाही सुटणार? का असं? वरती थोडी सत्ता बदल होणार आहे. आज वरून जर प्रत्येक गोष्टीला वरून खालपर्यंत जी सत्ता असती, जे काम होऊ शकतं ते नाही करू शकत. ठीक आहे, लोक म्हणतील ते पण करू शकतात ते पण ज्या गोष्टींनी जे सत्ताधारी पक्ष असतो. पण निलेश लंके तर म्हणतात की जे मी म्हणतो ते मी करतो आणि जे मी करतो ते मी म्हणतो.
ते म्हणतच राहतील, त्यांना म्हणून देऊ आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना आम्ही ते म्हणून देऊ, आम्ही सुजय विखेला निवडून देणार. असं नाही की ते काम नाही करत, त्यांच्या पण मतदारसंघात त्यांचं काम आहे. आणि जे सत्ताधारी, मी जे बोलतो जे सत्ताधारी जो पक्ष काम करू शकतो, जे समजा निलेश लंके नाही करू शकत, निधी ते थोड्या प्रमाणात निधी आणतात, निधी आणणार नाही. आज ते सत्तेत नव्हते तरी पण त्यांच्या मतदारसंघात त्यांनी भरपूर निधी आणला, त्यांनी पण भरपूर कामं केली. पण आज जनता असे म्हणते की वर मोदी पाहिजे, त्याच्यानंतर महाराष्ट्रात पण मोदीचं सरकार पाहिजे. आणि जे स्थानिक राजकारणी आहेत, जे स्थानिक अहमदनगरचं ते सुद्धा भाजप सरकार असेल तर जो वरून जो निधी येतो तो खालपर्यंत पोचतो. आणि राहिलं विकासाचं की लोक म्हणतात की विकास करायचा 30% काम, 50% काम होतं, 50% पैसे खाल्ले जातात. त्या माणसाला पैशाची काय कमी? आज तुम्ही जर विचार केला तर ते पैशाची कमी काय? विखेंचा जर विषय, त्यांनी एकेकाळी सत्ता परिवर्तन केलं सोनिया गांधीच्या काळात, त्यांनी अख्खं खासदार तोडले, सत्ता परिवर्तन करत, त्यांना पैशाची काय कमी? जर लोक म्हणतात की 50% त्यांनी काम केलं, 50% पैसे खातात, 50% हे होतं, त्यांना काय पैशाची कमी? मला ते म्हणायचं. असं नाही म्हणत की लंके पण हे करतात, त्यांच्या मतदारसंघात काम त्यांचं आहे, पण जे वरून निधी येतो तो शेवटपर्यंत खालपर्यंत निधी जातो. आमचा मेन प्रश्न भिंगारचा आहे. भिंगारच्या ज्या 18-20 हजार लोकसंख्या आहे त्याच्याकडं एक गाव म्हणून नाही पण एक 20,000 लोकसंख्या आहे, या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. खासदार साहेबांनी पण केलं पाहिजे. आम्ही आमच्या काळात जेव्हा पण बघितलं बऱ्याच दिवसापासून की पहिले दिलीप गांधी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नाही आले म्हणजे आम्ही जसं लहानाचं मोठं आलो आम्ही बघितलं नाही. पण विखे पाटील इथं स्वतः आले, स्वतः इथं मिटिंगा घेतल्या, त्यांनी स्वतः महानगरपालिकेचा मुद्दा उपस्थित केला. आता त्यांची बाँड्री त्यांनी आखून घेतली की कुठपर्यंत जायचं. त्यांचं काम भरपूर चांगल्या प्रमाणात आहे. लंके साहेब आले ते काही कारणास्तव आले, पण असं भिंगारसाठी त्यांनी असं काही केलेलं नाही की जे भिंगारचे जे प्रश्न आहेत ते 2-3 वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांना म्हणजे खासदारकीला उभं राहायचं होतं, त्या पद्धतीने त्यांनी सायकल वाटप केलं, हे केलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम चालू. पण भिंगारसाठी काय केलं, मला हा आमचा मेन मुद्दा आहे. आमच्या भिंगारकरांचा जो मुद्दा आहे ना तो लक्षात घेऊनच लोक पण मतदान करतील असं आम्हाला वाटतं. नक्कीच आपण जॉगिंग पार्कमध्ये आलेलो आहोत आणि ते बरीच पुरुष मंडळी आहे. जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय वाटतं त्यांना, कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार आणि काय आहे त्यांचा कौल. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? तुषार गाडगे. काय करता आपण? ज्योतिष वास्तुशास्त्रच करतो मी. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? आता त्याबद्दल तर काय, आता जनता जनार्दन आहे ते ठरवेल आता. हां, ते तर जनता जनार्दन ठरविलच, पण तरी पण तुमच्या मनात काय आहे नेमकं, तुमचा कौल काय सांगतोय? नाही आमच्या मनात काय नाही, काय जे जनतेचं काम करतील त्यांना आपण मतदान करू असं. हा, जनतेचं काम करणाऱ्याला तुम्ही मतदान करणार, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, आता भिंगारचे प्रश्न जे उमेदवार सोडवतील त्यांना मतदान करणार. मग आतापर्यंत भिंगारचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत की नाही अजून? नाही, बऱ्यापैकी सोडले, त्याचे प्रयत्न होत आहेत, फुटतील, बाकीचे काही थोडे मार्गी लागतील. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का? नाही, केंद्राचं धोरण तसं चांगलं आहे, चांगलं धोरण आहे, चांगलं काम चाललंय. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. कसं पाहता तुम्ही आणि कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही वोटिंग करणार आहात, म्हणजे कोणत्या मुद्द्याला धरून? आता विकासाच्या मुद्द्यावर धरूनच मतदान करणार आहोत, युवकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून मतदान करणार आहोत, हे आहेत मुद्दे. तुम्ही आता म्हणालात की मी ज्योतिषी आहे, काय वाटतं तुम्हाला ज्योतिषी म्हणून? नाही, त्याबद्दल तर नो कमेंट. हा, मी ज्योतिषी नाही पण मी सांगू हां, एक मिनिट. हॅलो, हां बोला मॅडम. आपलं नाव? अजेश पुरी. काय करता आपण? आमचा साबणाचा व्यवसाय आहे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला? माझ्या अंदाजाने विखे पाटील येणार आहे. का विखेच का? कारण की केंद्रामध्ये मोदी साहेबांची गरज असल्यामुळं मोदीच्या नावाखाली विखे पाटीलाला मत पडणार आहे असं माझा अंदाज आहे. मोदींमुळे विखेंना मतं पडणार आहे. विखेंनी काही कामं केली, विकास केली, त्यामुळे मतं पडणार नाही असं वाटतं? नाही, त्यांनी विकास पण केलेले आहे. आपला हे जे ओव्हरब्रिज आहे, चांगला विकास भरपूर झालेले आहे त्यांचे. दोन आहे, म्हणजे एक तर विकास तर केलाय विखे पाटीलला नाही, आणि एक मोदी फॅक्टर पण आहे. तुम्ही निलेश लंकेंना ओळखता? काय सांगू शकता? ते देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मी खासदार झाल्यावर अनेक प्रश्न मार्गी लावणार आहे.
त्याने कोरोना काळात भरपूर चांगले काम केलेले आहे, पण निवडून तर एकच येणार आहे मॅडम. ते पण म्हणजे दोन्ही पण चांगले, म्हणजे विखे पाटील पण चांगले, हे पण चांगले, दोन्ही चांगले. पण केंद्रामध्ये आता सत्ता मोदी साहेबांची असल्यामुळं म्हणजे थोडा कोल मोदीचे बाजूने आहे, म्हणजे विखे पाटील येणार असं. विखे फॅक्टर, हां हां, मोदी फॅक्टर. ओके, मोदी फॅक्टर चालणार आहे असं माझा अंदाज आहे. हो, ओके, धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? इतिहासकालीन अहमदनगर शहर आहे आणि भारतामध्ये अहमदनगर शहर जे हे साखर कारखानदारीचं म्हणजे सहकाराचं क्षेत्र म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे, प्रसिद्ध आहे. आणि ब्रिटिशकालीन अहमदनगर शहर जे प्रथम 500 वर्षापूर्वी स्थापना झालेली आणि त्यानंतर अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हे जवळजवळ त्या काळी 1890मध्ये स्थापना झालेली. अहमदनगर मिलिटरीची स्थापना 1890मध्ये झालेली. आणि या महाराष्ट्रामध्ये 7 कॅन्टोन्मेंट आहे, भारतामध्ये 62 कॅन्टोन्मेंट आहे. ते भिंगा शहराची जी लष्करी एरिया असल्या कारणाने हे सगळं केंद्र सरकारच्या आखातीत आहे. तर ह्या केंद्र सरकारच्या आखातीत असल्या कारणाने या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे 10 वर्षापासून या भारत देशाचे पंतप्रधान आहेत. आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर सहकार क्षेत्रातील एक कारखानदारी हे जे सुजय विखे ही 4थी पिढी. पहिली पिढी होती विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतर दुसरे बाळासाहेब विखे, त्यानंतर तिसरे राधाकृष्ण विखे आणि 4थे सुजय विखे. तर अहमदनगर शहरामध्ये त्यांच्या साखर कारखानदारीत पहिलं साखर कारखानदारीला पंडित जवाहरलाल नेहरूंनी भेट दिलेली. त्यानंतर प्रवरा हे जसे पुणे मुंबईमध्ये औद्योगिक शिक्षण क्षेत्र, सहकार क्षेत्र, आरोग्य क्षेत्र जसं विस्तारित झालेलं आहे त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नंबर 1 झालेले आहे. नाही, हे सगळं तुमचं बरोबर आहे. त्यांची 4 पिढी आज कार्यरत आहे. हा, पण तुम्हाला काय वाटतं आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल? लोकसभेच्या ह्याच्यामध्ये सुजय विखे बाजी मारतील. का? कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या आजोबाने तुमचे ह्या 14 तालुक्यामध्ये किती नाला बंडिंग आहेत, शेततळे आहेत, त्याच्यानंतर शेतीविषयक त्यांनी शेतकऱ्यांना मदत केलेली, त्याच्यानंतर पाण्याची योजना त्यांनी इथं राबवली. त्यानंतर तुमच्या अहमदनगर शहरामध्ये या भिंगार कॅन्टोन्मेंटला त्यांचे जे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. त्यानंतर या भिंगार कॅन्टोन्मेंटचे जे रस्ते आहेत नगर ते तुमचे हे पाथर्डी शेवगावपर्यंत हे गडकरी साहेबाकडून त्यांनी मंजूर करून घेतलेले. त्यानंतर बरेच दिवस उड्डाणपुलाचे कामे खोळंबली होती, तर सुजय विखे साहेबांनी केंद्रामध्ये प्रयत्न करून ते उड्डाणपुलाचे अहमदनगर शहराचे काम केलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक सहकार क्षेत्रातले आणि शैक्षणिक क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रात सर्व त्यांनी कार्य केलेले. तुम्ही निलेश लंकेंना ओळखता का? हो हो. काय सांगू शकता त्यांच्या बाबतीत? आता त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांनी अनेक रुग्णांना त्यांनी बरे केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमचे कोले साहेबांच्या वतीने त्यांचे ते नाट्य कार्यक्रम केलेला आहे, महानाट्य केलेलं आहे. त्यानंतर तुमच्या नगर ते तुमच्या मोठा देवी या मंदिरात भाविक जातात, तर त्यांनी त्या पारनेर तालुक्यात नगर तालुक्यातल्या अनेक म्हणजे महिलांना मोफत प्रवास दर्शनासाठी मोठ्या देवीच्या मंदिर. ते तर सुजय विखे यांनी पण नेले होते शिर्डीला अनेक बसेस. नाही ते आता तुम्ही फक्त आता कोणाचा विचारता लंकेचं, त्या लंके बाबतीत मी बोलतो मी अशी विषय. त्या लंके साहेबांनी त्या टायमाला रस्त्याचे कामं केले, त्यानंतर कोरोनाच्या काळातले लोकांचे काम केले. निलेश लंके म्हणतायत की ह्या वेळेस मला संधी द्या, मी जर निवडून आलो तर अनेक विकास कामे करील म्हणून. आता त्यांनी आश्वासन दिलेले आहे, परंतु जनतेचा जनाधार पाहिजे ना त्याला. असं आहे बरं. जनतेचं कसं असतं, जनतेला सगळ्या काही गोष्टी जे त्याच्यामध्ये आता जे मोठमोठले विस्थापित लोक आहे प्रस्थापित ते सर्व यांच्या पाठीशी आहेत ना. असं आहे. काय वाटतं मग तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? लढत होईल, परंतु कसे असं थोडं बहुत मतांनी ते येतील. कोण? विखे याला. ओके, धन्यवाद. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव?
शिवाजी गावाची भांड. काय करता आपण? मी एक सर्व्हिसमॅन. अच्छा, सर्व्हिसमॅन आहात. अजून सर्व्हिस करतात की रिटायर? रिटायर फौजी. फौजी रिटायर आहात. अच्छा, ओके. काय वाटतं तुम्हाला, तुमचा अनुभव काय सांगतो, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? आता दोन्ही सीट चांगलेच येतं, फक्त कामं करण्याच्या पद्धती त्यांच्या ज्या पद्धती असतात त्या जनतेसाठी काही सोयीस्कर असल्या तर येईल, पण संपर्कात राहतच नाही. एकदा निवडून गेल्यानंतर संपर्कात राहत नाही ते लोक, आणि कामं तसेच पेंडिंग पडलेली आहेत. देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. काय वाटतं तुम्हाला? भवितव्याची आहे, पण जोर सध्या आता BJPचा जास्त आहे, आणि इथं थोडंसं जनसंख्या बी थोडीशी रोडावलेली. भिंगार गावामध्ये आता सध्या काही जास्त मतदार राहिलेले नाहीत. आउट ऑफ भिंगार सोडून चाललेले आहेत. का? की इथं डबल स्टोरी बांधायची परवानगीच नाही ना, आणि त्याच्यामुळं कुटुंब मोठं होत चालल्यानंतर तिथं राहायला एका घरात कुटुंब मोठं होत चालले, वाढत चालले, म्हणून ते स्थलांतर करताय. डबल स्टोरी असते तर मग एक ठिकाणी राहतात लोक. इथं सगळं भिंगारमध्ये कॅन्टोन्मेंटवर डिपेंड आहे ना सगळं. तरी तुम्हाला काय वाटतं, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार, सुजय विखे की निलेश लंके? असं सांगू शकत नाही, पण दोन्हींचा बी प्रचार भरपूर प्रमाणात आहे. प्रचार तर दोघंही भरपूर करणार, कारण ते त्यांचं काम आहे, त्यांना प्रचार करावाच लागणार आहे. पण जनता जनार्दन आहे, शेवटी त्यांचा कौल महत्त्वाचा असतो. ते विखेंचा जोर जास्त आहे, येईल विखे येईल. का असं का वाटतं तुम्हाला विखेच येईल म्हणून? विखे थोडासा संपर्कात असतो, कारण ओव्हर ब्रिज वगैरे झाले, थोडे भिंगारच्या त्यांच्या लोकांच्या संपर्कात असतो तो. निलेश लंके कधी इकडे आले नाही, कधी संपर्कात नाही असं तुम्हाला वाटतं? हा, संपर्कात कधीच नाही, पाहिलंच नाही त्यांना कधी. अच्छा, त्यांनी कोविड काळात फार मोठं काम केलं, काय सांगता येईल? हा, काम केलेलं आहे भरपूर, पण संपर्क असं जनतेशी उघड काही कुठल्या विषयामध्ये नाही आहे. कारण का ते पारनेर साईडला राहतात, तर ते तोच प्रदेश तिकडचा ते पाहतात, त्यांचा मतदारसंघ तिकडं असल्यामुळे. हां, कारण का ते आमदार होते ना, त्याच्यामुळे इकडचा संपर्क येणं जास्त नाही झालं ना. केंद्र सरकारच्या धोरणासंदर्भात काय सांगाल? नाही, त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाही. त्याच्याविषयी बोललं तर तुम्हालाच वाईट वाटत नाही. काय आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आमचं काम आहे, आम्हाला वाईट वाटत नाही. आम्हाला खूप लोक बोलतात, पण आम्हाला ती सवय पण झालेली आहे, त्यामुळे तुम्ही बोला. अहो, तुम्ही विचार करा ताई, ज्या व्यक्तींच्या घरी 300 200 कोटी 15 कोटी संपत्ती आहे, हा मोठा मुद्दा. याच्या व्यतिरिक्त मी काय बोलणार नाही. पण त्यांना 2 अडीच लाख रुपये पेन्शन देतात, आणि इकडं लोकांना कामगारला MA वाला झाला बेकाम, BCom वाला बेकाम झाला. युवकांना रोजगारच नाही, सरकारी नोकऱ्या नाही, आणि हे पेन्शन घेतात, आणि 3 कोटी 35 कोटी त्यांच्या घरी संपत्ती आहे. मग जे 35 कोटी घेतात त्यांना 2.5 लाखाचं काय घेणं देणं आहे, आणि त्यांना पेन्शन बी द्यायची, म्हणजे शेतच कुंपण खाऊन राहिले. तुम्ही एक फौजी आहात, तुम्हाला पेन्शन मिळते का? हो, मिळते. मग तुम्हाला त्याचा लाभ होतोय ना? लाभ होतोय. मला एकट्याला बघून काय घेतं, माझे पण म्हातारपणी काहीतरी तो आधार आहे, कोणाच्या भरोशावर राहायची वेळ नाही ना. 4 मुलं BSc, 2 मुलं BSc झाले, 2 मुलं BCom झालेले, तर त्यांना रोजगार नाही ना. ते फर्स्ट क्लासमध्ये पास आहे, कुठं काय त्यांनी काय चहाची टपरी टाकायची का? बरोबर आहे. आज माझं गेलं, माझ्या मंडळीचं गेलं, आम्हाला भीक मागायची वेळ नाही, हे बरोबर आहे, पण त्यांनी आमच्या समोर भीक मागायची. तरुणांचा मोठा प्रश्न आहे, रोजगारांचा निर्माण झालेला आहे. ओके, धन्यवाद काका. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शिल्पा खर्डेकर. काय करता आपण? मी टीचर आहे. टीचर आहे, शिक्षक आहात आपण? अच्छा, काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सध्या तर सुजय विखेचीच हवा आहे. सुजय विखेंची हवा आहे का, असं का वाटतंय तुम्हाला? कारण त्यांनी सुधारणा बऱ्याच केल्या ना, मागच्या वर्षी उड्डाण पूल वगैरे, आणि बऱ्याच सुधारणा केल्या, त्यामुळे असं वाटतं की सुजय विखे होऊ शकतो म्हणून परत. तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करता. काय वाटतं तुम्हाला, देशासाठी ही महत्त्वाची एक निवडणूक आहे, काय वाटतं तुम्हाला, कोणत्या मुद्द्यांना धरून किंवा कोणत्या मुद्द्यासाठी आपण मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली सगळ्यांनाच प्रगती पाहिजे असेल तर प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे, कारण जितके तुमचे म्हणजे जितके प्रॉब्लेम्स आहे तर त्यांनी सॉल्व्ह होऊ शकतात ना, म्हणून मतदान करणं सगळ्यांनीच गरजेचं आहे. आता मला तरी असंच वाटतंय. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगता येईल?
केंद्र सरकारचे तर म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे की राम मंदिर, नंतर 360 हे कलम हटवलं, 370 कलम हटवलं. हे सगळ्या सुधारणा त्यांच्यामुळेच झालेल्या आहे. म्हणून वाटतं केंद्रात पण त्यांची सरकार यावं म्हणून. आणि अजून तुम्हाला अजून याच्यापेक्षा प्रगत भारत जर पाहिजे असेल तर मला तरी वाटतं केंद्रात की त्यांचं सरकार पाहिजे. कोणाचं? मोदीचं? हां, मोदीचं, BJP. मोदी सरकार आलं पाहिजे. मोदी सरकार. तुम्ही शिक्षिका आहात, काय तुम्हाला या मोदी सरकारच्या योजनांचा काही लाभ मिळाला का? लाभ म्हणजे तसं विशेष काही नाही आहे, कारण ॲक्च्युली माझे प्रायव्हेट क्लासेस आहे. अच्छा. हां, तर म्हणजे सरकारचं कसं आहे, आपण देशाला अनुसरून मतदान करतो किंवा देशाचा विचार करतो. माझा प्रायव्हेट याचं म्हणजे प्रत्येकाने प्रायव्हेट विचार करत बसतो तर कसं व्हायचं. आणि मेन म्हणजे जे आपलं दंगल वगैरे, बॉम्बस्फोट हे ते, म्हणजे आता बाकीचे देश आपल्याला घाबरत आहेत, तर ॲटलिस्ट आपला देश सुरक्षित राहावा यासाठी तरी मोदी सरकारला मत द्यावं. नक्कीच. धन्यवाद ताई. आज आपण भिंगार शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतला, त्यांचा कौल जाणून घेतला. पुन्हा भेटू अशाच एका ग्राउंड रिपोर्टसह. तोपर्यंत पाहत राहा ATV न्यूज 24 तास. कॅमेरामन आयनुल शेखसह मी राणी कासलीवाल, अहमदनगर.